तर ते व्यावहारिक ज्ञान असेल. आणि व्यावहारिक ज्ञान संसाराला कारण आहे आणि आत्मज्ञान हे मोक्षाला कारण आहे. इथं घोटाळा आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आम्ही भजन करतो. चुकीचं आहे ते. नाही नाही, काही लोक म्हणतात माझ्या देव स्वप्नात विपणात आला. तुझे 4 आणि मेंदू कमी झाला तुला. देव स्वप्नात यायचा प्रश्न नाही. तू देवाचा अंशच आहे ना. तुझ्या कसा देव स्वप्नात येईल? स्वतः देवाचं म्हणणं आहे मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझा अंश आहे. मग हा जर अंश आहे तर आपल्याला ज्ञान का नाही? इथं आलतो आणि पाया पडून सांगतो, कीर्तन बारीक आहे का? हे नुसतं कीर्तन नाही आहे. ज्ञान यायचं असेल तर 3 गोष्टी पहिल्या ऐका. 1, परमार्थ प्रारब्धाशिवाय घडत नाही. 2, परमार्थ मागच्या जन्मीच्या पुण्याशिवाय घडत नाही. आणि 3, परमार्थ संतांची कृपा झाल्याशिवाय घडत नाही. नाही कुणी उठायचं माळ घालायची, कुणी उठायचं कीर्तन करायचं, बापाची पेन नाही. नाही जमणारच नाही ते. नाही त्याला एक 17व्या अध्यायात एक ओवी आहे, इतकी सुंदर आहे. 17व्या अध्यायात एक तोडगा सांगितलाय माऊलीने. तोडगा आहे तो तोडगा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, श्रीमंत, ते कापूस लावायचा नाही, तूर पेरायची नाही. मग तुम्हाला एक तोडगा सांगतो. तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तक्षक नावाच्या नागाचा मणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. 5 मिनिटात माणसाचं घर नोटांनी भरतं. मी म्हणतो प्रयोग करायला काय हरकत आहे. 17वा अध्याय असं सांगतोय, तक्षकाचे पुढे ओव्या नीट ऐका. आता उत्तर ऐका त्याचं. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल, तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल, पण प्रारब्ध नसताना परमार्थ कराल, शक्यच नाही. आता पुन्हा ऐका, त्याला इतके सुंदर ओव्या आहेत. पुढे ऐका. यदा कदाचित सशाला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल, यदा कदाचित वांझेला मुलगा होईल, यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, यदा कदाचित मृग जलाने ताण भागेल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं, घडू शकत नाही. नाही घडणारच नाही. मग तुम्हाला ज्ञान यायचं असेल तर शरीर सुंदर पाहिजे. कीर्तनाला सुरुवात करताना पाया पडतो तुमच्या. सगळं जाऊ द्या, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला. तुमचं काय मत आहे? पुढे सांगा. तो देवच झाला. याला जपा, याला जपा. याला 3रा अध्याय इतकं सुंदर सांगतोय, तुम्ही शरीरा न पिडावे. याला याला अटॅक येऊ नये, याचा बीपी होऊ नये, याला शुगर होऊ नये, याचा अपघात होऊ नये, याच्यावर लोकांनी सळई घालायची वेळ येऊ नये. तुम्हाला खरं सांगू, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं गेलं तरी चालेल, कधीतरी ते जाणार नाही. पण याला गोळ्या नको. काय गोळ्या आहेत लोकांना? पालत व्हायच्या गोळ्या, उतरण व्हायच्या गोळ्या, तोंड वासवायच्या गोळ्या, तोंड मिटवायच्या गोळ्या. तू एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा एकच गोळी खा आणि गाव मोकळं कर. तू काय जगतो? जगतो माराय. काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपा ना. कशाला गोळ्या? उत्तर ऐका नीट आणि बारीक उत्तर ऐका. याला जपा. हे गेलं ना काही खरं नाही. काही लोकांना घेणं नाही तुमचं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. मरणार नाही, आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार? आपण हे आपले डोळे गेले, संपला विषय. आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय उपयोग दादा? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोरोनापेक्षा जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे आहेत. लोक बोलू देत नाहीत. खरं बोलायचं नाही कोणी. कोरोनाने माणसं तडकाफडकी गेली, पण त्याच्यापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत.
आणि कॅन्सरच्या बाबतीत एक वाईट वाक्य सांगतो, पेशंट तर राहत नाही पण कुटुंबाला भिकारी केल्याशिवाय राहत नाही. आज सर्वसामान्य गरीब माणूस स्वतःच्या बापाकरता 5 लाख रुपये उभे करू शकतो तो. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडील, शेळ्या बकरं विकेल, पण बाप गेल्यावर ते 5 लाख भरून कधी निघणार आहे? समाजाच्या लाजकाचं त्याला 5 लाख रुपये घालावे लागतात, तो भाग वेगळा. आणि तो का घालतोय त्यालाही माहित आहे माझा बाप जाणार आहे, पण समाज नाव ठेवेल म्हणून भिकारी होऊन मरायचं आहे म्हणून. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, ज्या माणसाला कॅन्सर तुम्ही नीट करू नका ना, पेशंट कधीतरी एकदा जाणं, तुम्ही कर्जबाजारी का होता? आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला, सरलाट. जर तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणावा तर 10 महिन्याच्या बाळाला कॅन्सर का? जर बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर म्हणावा तर आमच्या माऊलीला कॅन्सर का? उत्तर ऐका त्याचं. 80% लोक केमिकल खातात. केमिकल. तुम्ही शेतकरी वर्ग आहे, जरा तळतळीने सांगतो तुम्हाला, 25 मिरच्याची झाडं लावा, 10 वांग्याची झाडं लावा, 2 गवारीचे लावा, 2 भोपळ्याच्या बिया लावा, 2 कारल्याच्या बिया लावा. भाजीपाला तुम्ही घरचा खा आणि विदाऊट केमिकल खा, कॅन्सर होणार नाही. तुमचं काय मत आहे? शेणखत टाका, शेणखत टाका, टाका शेणखत, चुलीतली राख टाका, पण केमिकल युक्त पदार्थाने कॅस्ट्रोल वाढणार, कॅन्सर होणार. हे मिळत असतं का परत? हे मरू द्या. आपल्यामुळं बंगला आहे, बंगल्यामुळं आपण नाही. आपल्यामुळं गाडी आहे, गाडीमुळं आपण नाही. आपण गेलो बंगल्याला काय करायचं? आणि केमिकल खायचं ज्यावर लोक बंद करत नाही त्यावर कॅन्सर होणार. बाजारातला सगळा भाजीपाला फवारलेला आहे. तुम्ही शेतकरी वर्ग असून का 25 झाडं मिरच्याचे लावत नाही? का वांग्याची झाडं लावत नाही? अरे हे गेल्यावर तुम्ही करणार काय? काय करणार? काय नाही होत महाराज. 8 महिने झाले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेले लोक विसरले. 7 महिने झाले लता मंगेशकर गेले लोक विसरले. आणि कोरोनाच्या काळामधले आमच्या वारकरी संप्रदायातले चांगले चांगले रत्न गेले लोक विसरले. वक्ते बाबा सारखा धर्मवीर गेला, लोक विसरली माणसं. तुम्ही याला जपत नाही. 80% लोक केमिकल मुळे, एक तर मुद्दा सांगा, लोकांना खायलाच नाही. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या, केस काळी करायची, भारी कपडे घालायचे, पाव खायचे. इतके दरिद्री लोक आहेत. बंगला कोटीचा आणि हलकट पाव खातो. पाव, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी. दरिद्री अवलादीची माणसं आहे. कामावरून सुटतो पाणीपुरी खातो भिकारी. तो बायको कशाला केली नक्की? बंगल्यात आंघोळ करतो आणि पोहे खायला डांबरी येतो नालाय का? आणि 30 रुपयाची पोह्याची प्लेट खातो दरिद्री. त्याच्यात 3च शेंगदाणे. त्या 30 रुपयाच्या शेंगदाण्यावर शेंगा पोह्यांमध्ये अख्खं घर जोगेल. तुम्ही घरचं खा. आणि लोक भाऊ म्हणतात महागाई वाढली. 40 रुपयाला वडापाव आहे, 40 रुपयाला अर्धा किलो डाळीचं पीठ येते, 80 रुपयाला मिसळ पाव आहे. 3 वेळा झोराळ पडलं त्याच्यात, तरी हा खातो नालायक. रस्त्यानं जिलेबी काढणाऱ्या माणसाचं फडकं धुतलेलं पाहिलं कधी तुम्ही? आणि हा दलिली म्हणतो अजून 2 कान पेटी 2 द्या. काय 735 रुपये बोकड झालाय किलो. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. चौघ धाब्यावर जेवले तर 3200 रुपये लागतात. 32 रुपयाला 2 तेल डबे येतात. खायचंच नाही. मॅगी, नूडल, बर्गर. काही काही तर इतके दरिद्री आहेत, रोट्या घेऊन येतात घरी. ते जळेल 6 रोट्या आणि ती एक लाल बाटली, ती सॉस का सास काय म्हणतात, आणि ते दाबलं का त्याच्यातून लाल गळत. हा, आणि ते त्याला चोळायचं त्या चपातीला, रोटीला, आणि त्याचा रोल करायचा आणि टीव्ही पुढं. बरं, एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते बावळाट टिकून, हे येड इकून. खात खात आले आणि त्याची जीभ बाहेर आली, हिनं शेंडाच काढून टाकला.
माना नाही तर नका मानू. आजच्या उमरखेड महोत्सवात पहिलं वाक्य सांगतो. फक्त 2 महिने माझं एक वाक्य ऐका. आमदार साहेब आहेत. शाकाहार घ्या आणि घरचं खा, कॅन्सर होणार नाही. फक्त 2 महिने शाकाहार घ्या, शेंगदाणे खा. खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. नुसते गाड्या, बंगले, बायका. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं? बोटवर कर बरं. महिन्याला 5 किलो खोबरं कोणाच्या घरात येतं? सत्कार करतो तुझा, कर बरं बोटवर. बरं ते जाऊ दे, मरू दे. तुला खोबरं कळतं का? खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही. काजू बदाम तर तो कधी खालीच नाही. हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार रे मगिंद्रिया सीतार